बघा काल आपण जीएसटी समजून घेतलं होतं. आता जीएसटीचं परचेसचं ट्रान्झॅक्शन असेल आणि सेल्सचं ट्रान्झॅक्शन असेल तर काय एंट्री करतात? एंट्रीमध्ये सीजीएसटी, एसजीएसटी म्हणजे काय हे पण मी काल तुम्हाला सांगितलं होतं. सीजीएसटी म्हणजे काय? सी फॉर कॅट है ना, नाही. आणि एस फॉर होय, सी आवाज कसं सीजीएसटी आणि एसजीएसटी. हे कालच तुम्हाला मी सांगितलं होतं की सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सी फॉर सेंट्रल म्हणजेच केंद्र सरकार आणि एस फॉर स्टेट म्हणजेच राज्य सरकार. तर हे दोन टॅक्स असतात, सीजीएसटी आणि एसजीएसटी, दोन मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर माल विकल्यानंतर काही मालाचा टॅक्सचा हिस्सा हा सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावा लागतो आणि काही स्टेट गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. तर परचेस लॅपटॉप फ्रॉम काय जलराम अँड कंपनी वर्थ ₹50,000 ॲट 18% जीएसटी अँड अमाऊंट पेड बाय चेक. काय झालेलं आहे की एक लॅपटॉप परचेस केलेला आहे 50,000चा, त्याच्यावर 18% जीएसटी भरावा लागणार आहे आणि सगळी अमाऊंट कशी पेड केलेली आहे? चेकनी पेड केली. चेक म्हणजे काय? बँक थ्रू गेलेले असणार आहेत पैसे. इथपर्यंत कळतंय सर्वांना? मी ट्रान्झॅक्शन समजून सांगतोय. हो हो सर. सर. ओके. हो पहिली सर. पहिली गोष्ट आपल्याकडे लॅपटॉप येणार आहे. लॅपटॉप आपली काय असणार आहे? ऍसेट. लॅपटॉप असणार Asset. आहे, असेट असणार आहे. व्हेरी गुड. असेट आपली काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. लॅपटॉप आला म्हणजे असेट वाढली, बरोबर ना? हो. असेट वाढली की असेटला डेबिट करतो का क्रेडिट? डेबिट. व्हेरी गुड. असेटला करणार डेबिट, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे बँक थ्रू पैसे जाणार आहेत. बँक काय आपली आपली बँक काय असते? असेट का लायबिलिटी? बँक बॅलन्स. ऍसेट. असेट असते. ऍसेट. असेट कमी होणार. असेट कमी झाली की असेटला काय करतो? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट करतो. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय जीएसटी असणार आहे 18%. जीएसटी जो आहे तो जीएसटी आपल्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? खर्च असणार आहे. म्हणजेच काय? एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस जर झाला तर आपण काय करतो? एक्सपेन्सेस वाढला तर डेबिट देतो. डेबिट. डेबिट देतो. व्हेरी गुड. आता एक्सपेन्सेस त्यांनी दोन पार्ट मध्ये डिवाइड केला हा जीएसटी. कोणते दोन पार्ट? सीजीएसटी, सीजीएसटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसजीएसटी, म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. 18% ह्या दोघांना निम्म निम्म, म्हणजे 18च्या निम्मे 9% काय असेल? सीजीएसटी असेल आणि 9% काय असेल? एसजीएसटी येस. असेल. एसजीएसटी येस असेल. येस. तर त्यांनी कॅल्क्युलेशन करत असताना, आता हे तर ट्रान्झॅक्शन तर समजले, कॅल्क्युलेशन करत असताना कॉस्ट ऑफ लॅपटॉप आपण टोटल 50,000 रुपये त्याची किंमत आहे. लॅपटॉप 50,000 रुपये लिहिला, त्याच्यावर सीजीएसटी 9%, म्हणजे 50,000वर 9% काढलं तर 4,500 आणि एसजीएसटी 9%, 4,500. असे टोटल 18% 9,000 येतील. 50,000वर टोटल 18% अमाऊंट 9,000 ऍड झाले तर टोटल लॅपटॉप आपल्याला कितीला बसल? 59,000. 59,000. म्हणजे आपण बँकेतनं पैसे किती देणार आहोत? 59,000. चेक 59,000 देणार. लॅपटॉप येणार आपल्याकडं, बरोबर. लॅपटॉप येणार आहे 50,000चा आणि खर्च झालेला आहे हा 4,500 आणि हा 4,500. त्याचं ट्रान्झॅक्शन मध्ये दाखवत असताना बघा आता त्यांनी कसं दाखवलंय. डेट कॉलम दिलेला आहे, लॅपटॉप अकाउंट डेबिट. बघा लॅपटॉप आपल्याकडे असेट वाढली, असेटला म्हटलं डेबिट द्यायचं. लॅपटॉप अकाउंट डेबिट किती? 50,000 रुपयाचा. हा घेण्यासाठी आपल्याला जीएसटी पेड करावा लागला. त्यातलं सीजीएसटी 9% आणि एसजीएसटी 9%, असे 4,500 4,500 म्हणून हा खर्च आहे. म्हणून खर्च झाला की खर्चाला काय करतो आपण? डेबिट का क्रेडिट? डेबिट. डेबिट. म्हणून त्यांनी इनपुट जीएसटी, सीजीएसटी. इनपुट म्हणजे काय? आता परचेसवर इनपुट असणार आहे आणि सेल्सवर आउटपुट असणार आहे. इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय? आता ही कन्सेप्ट खूप वेगळी आहे. इनपुट म्हणजे काय? थोडक्यात की हा जो टॅक्स असणार आपण परचेस केलेला, तर याचं इनपुट जे असणार आहे, जो तो विकणार आहे त्याला भेटणार आहे. त्याने आउटपुट खरेदी करताना केलेलं
असेल. आता हे खूप डिफिकल्ट असणार, ते समजून सांगायचं म्हणल्यावर सगळं जीएसटीच्या कन्सेप्ट समजून सांगाव्या लागतील. त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा, परचेसवर इनपुट असणार आहे आणि सेल्सवर आउटपुट असणार आहे. इनपुट जीएसटी अकाउंट डेबिट 4,500, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 4,500, असे टोटल बँकेत आपल्याला जाणार 59,000, म्हणजे बँकला देणार क्रेडिट टू बँक अकाउंट 59,000. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? आपण जे जनरल एंट्री केली त्याच्यामध्ये काहीच नाही. नाही sir. नाही. आणि नॅरेशन लिहिणार बिंग लॅपटॉप परचेस लॅपटॉप बाय चेक ऍट 18% जीएसटी. याच्या विरुद्धच काय असणार आहे? सोल्ड म्हणजे सेलचं ट्रान्झॅक्शन असणार आहे. त्यांनी नंबर 2चं एक्झाम्पल दिलेले, सोल्ड मोटर कार आपली असेट आहे, बरोबर. असेट कमी झाली, हो. गेले आपल्याकडून, कमी झाले की काय करतो? डेबिट का क्रेडिट? असेट क्रेडिट करतो. क्रेडिट करतो. कितीला विकली? 1,00,000ला विकली ऍट 18% जीएसटी. त्याच्यावर आपल्याला 28% काय भेटणार आहे? जीएसटी भेटणार आहे म्हणजे आपला काय असणार आहे? तो इन्कम असणार आहे. इन्कम वाढला की आपण काय करतो? इन्कमला डेबिट का क्रेडिट? डेबिट. क्रेडिट. क्रेडिट करतो इन्कम वाढला की, लक्षात राहू द्या. आणि रिसिव्ड बाय चेक म्हणजे बँकेत पैसे येणार आहेत, बरोबर. बँकेत पैसे येणार, बँक वाढती, बँक आपली असेट आहे, बँक बॅलन्स वाढणार, असेट वाढली की काय करणार? डेबिट करणार. डेबिट करणार. म्हणून बघा आता इथे कॉस्ट ऑफ मोटर कार 1,00,000 रुपये, त्याच्यावर 28%, 28 म्हणजे 14% असणार आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी असणार आहे 14%, अशी टोटल 28%. तर 14,000 टोटल 28,000 1,00,000 मध्ये ऍड होतील, तर आपल्या बँकेत येतील 1,28,000. मग बँक अकाउंट डेबिट बघा, त्यांनी एंट्री करताना बँक अकाउंट डेबिट 1,28,000. आपला इन्कम झाला, सॉरी आपली असेट गेली, पहिल्यांदा असेट गेली की असेटला क्रेडिट, असेट कमी झाली. मोटर कार गेली आपली 1,00,000ची, म्हणून मोटर कार टू मोटर कार अकाउंट 1,00,000. इन्कम झाला टू आउटपुट सीजीएसटी 14,000 आणि टू आउटपुट एसजीएसटी 14,000. अशा प्रकारची याची एंट्री असणार आहे. हे जीएसटीच्या बाबतीतले एंट्री करत असताना फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, परचेसवर काय म्हणणार आपण? इनपुट म्हणणार की आउटपुट म्हणणार? सीजीएसटी एसजीएसटी ला इनपुट म्हणणार. आणि सेल्सवर काय म्हणणार? आउटपुट. 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 आणि जेवढे पर्सेंटेज दिलेले असतील त्याचं निम्म सीजीएसटी आणि एसजीएसटी हाफ पर्सेंट काय करायचं? डिवाइड करायचं. एवढंच वेगळं असं काही नसणार आहे. आता त्यांनी बघा रेकॉर्डिंग ऑफ जर्नल एंट्रीज, आता जनरल एंट्रीज रेकॉर्ड करायच्यात. गुड्स अकाउंट, आता गुड्स म्हणजे काय असतो? आपला माल असतो, बरोबर ना. गुड्स कशाला म्हणायचं? कोण सांगू शकते? गुड्स कशाला म्हणायचं? की जे आपण बिझनेस करत असताना अशा वस्तू की ज्यांची आपण खरेदी विक्री करतो, म्हणजेच बिझनेस करतो, आणि त्या खरेदी किंवा परचेस किंवा सेल्स मधनं आपल्याला प्रॉफिट होतो, तोच आपला, त्यालाच आपण काय म्हणणार? बाईंग अँड सेलिंग करत असतो बिझनेसमध्ये. अशा कमॉडिटीजचं त्याला काय म्हणणार? गुड्स म्हणणार. तर त्यांनी तेच सांगितले, द टर्म्स गुड्स इन्क्लूड कमोडिटीज, म्हणजे अशा वस्तू परचेस केल्या जातात बिझनेस तर्फे, बिझनेसमॅन कडून, आणि काय केल्या जातात? रिसेल केल्या जातात. त्याला काय म्हणणार? जनरली आपण काय म्हणणार? गुड्स म्हणणार. आणि हा गुड्स क्लासिफाईड केला जातो, म्हणजे जर गुड्स परचेस केला तर त्याला परचेस अकाउंट म्हणणार. जर गुड्स सेल्स केला तर त्याला काय म्हणणार? सेल्स अकाउंट म्हणणार, बरोबर. जर परचेस केलेला माल जर आपण परत केला, म्हणजे रिटर्न केला, परचेस रिटर्न असेल, तर त्याला रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस काय म्हणणार? रिटर्न म्हणणार. रिटर्न. हा, जर सेल्स केलेला माल रिटर्न केला तर त्याला रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न असं म्हणणार. जर तुम्ही गुड्स स्वतःच्या वापरासाठी घेतलेला असेल तर गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट असं म्हणणार गुड्सला. किंवा गुड्स तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला असेल फ्री सॅम्पल साठी, तर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल म्हणणार, अकाउंट म्हणणार. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल, म्हणजे आगीमध्ये जळालेला असेल, तर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अकाउंट असं म्हणणार. गुड्स डॅमेज झालेला असेल, लॉस झालेला असेल ट्रान्झिस्ट मध्ये, ट्रान्झिस्ट म्हणजे काय? वाहतूक करत असताना मालाचं काय होतं? डॅमेज होतो, तर त्याला गुड्स डॅमेज ऑर लॉस्ट इन ट्रान्झिस्ट म्हणणार. तर अशा प्रकारे गुड्स काय केलेले त्यांनी वेगवेगळ्या अकाउंट मध्ये काय केलेले? क्लासिफिकेशन केलेलं आहे. पण एकत्रित तो काय असतो? गुड्स असतो. गुड्स जर परचेस केला तर त्याला काय म्हणणार? परचेस
काय म्हणणार, परचेस अकाउंट. हम्म. आणि गुड्स सेल केला तर त्याला सेल अकाउंट असं म्हणणार. तर त्यातला आता आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचंय की गुड्स आर टू टाइप्स ऑफ परचेस, म्हणजे आपल्याला दोन प्रकारचे परचेस असणार आहेत. कोणते दोन प्रकारचे मी याच्या अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला. कॅश Cash परचेस आणि क्रेडिट परचेस. Credit आता बघूया purchase. कोणाला आठवतंय. मी याच्या आधी सांगितलं होतं परचेसच्या बाबतीत. कॅश परचेस असेल तर ट्रान्झॅक्शन काय असतं, इमिजिएटली फुलफिल केलं जातं, म्हणजे लगेच परचेस केला, पैसे दिले, ट्रान्झॅक्शन संपलं. पण क्रेडिट परचेसचे पैसे आपल्याला कधी द्यावे लागतात, लगेच देतो का आपण, नाही. कधी नाही. फ्युचर मध्ये. कधी देणार असतो ते पैसे, फ्युचर म्हणजे भविष्यात देणार असतो. हा, आणि या क्रेडिट परचेस मधनच मी काहीतरी क्रिएट होतात असं म्हटलं होतं, म्हणजेच लॅबिलिटी क्रिएट होते. आणि त्या लॅबिलिटीचं आपण एक छोटस नामकरण विधी काढलं होता, बारस बर्थडे केला आणि त्याला नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं सांग बरं क्रेडिट परचेसला, लॅबिलिटी म्हणून. कॅपिटल. Capital. कॅपिटल नाही रे दादांनो. कॅपिटल कसं असेल क्रेडिट परचेस? कॅपिटल मीन्स काय, ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इज नोन कॅपिटल. क्रेडिटर. क्रेडिटर्स म्हटलं होतं का, की आपल्याला कोणाला तरी पैसे देणं असतो, आणि ज्यांना आपण पैसे देणं असतो त्याला बिझनेस मध्ये काय म्हणतो, क्रेडिटर. आणि क्रेडिट परचेसचे पैसे आपण इन फ्युचर मध्ये काय लागतो, देणंच लागतो, बरोबर ना. हो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, क्रेडिटर असं म्हटलं जातं क्रेडिट परचेसला. एवढं फक्त एक लक्षात राहू द्या. आता जर दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतील परचेसचे, तर त्याचे काय जनरल एंट्रीज होतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक 2च मिनिट फक्त झूम करतो, आपण समजून घेऊ. बघा, कॅश परचेसच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलंय की वेन गुड्स आर परचेस अँड पेमेंट इज मेड टू सेलर इमिडिएटली बाय कॅश और बाय बँक इज कॉल्ड कॅश परचेस. बघा, ज्या वेळेस गुड्स आपण परचेस करतो आणि त्या परचेस केलेल्या गुड्सचं पेमेंट म्हणजे पैसे इमिडिएटली कॅश किंवा बँक थ्रो म्हणजे चेक थ्रो पेड करतो, त्याला काय म्हणणार आपण, कॅश परचेस असं म्हणणार. आता त्याचं ट्रान्झॅक्शन एक फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिलेले, परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू वर्थ ₹2000. आता मला एक गोष्ट सांगायची की गुड्स, बरोबर, याला आपण काय म्हणतो, परचेस म्हणतो. याला काय म्हणतो, परचेस. आणि परचेस आपल्या कोणत्या कॅटेगरी मध्ये येतं, मी 4 कॅटेगरी सांगितले होते, तुम्हाला आठवत असेल तर बघा, असेट, लॅबिलिटी, इन्कम आणि एक्सपेंडिचर. बोला, आपण शिकलो याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये ते. सांगा बरं कोणत्या कशामध्ये येईल. बोला, कसे देणार, परचेस केलं म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागले, एक्सपेन्सेस झाला आपला. कोणत्या कॅटेगरी मध्ये येईल ते, बिझनेसच्या एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस मध्ये येईल, बरोबर. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आणि एक्सपेन्सेस झाला की एक्सपेन्सेसला काय करतो आपण, डेबिट का क्रेडिट, डेबिट. डेबिट देतो. डेबिट. म्हणजे आता यांनी काय सांगितले, परचेस गुड्स फॉर कॅश, कॅश आपल्याकडून गेली, कॅश आपली असेट आहे, असेट कमी झाली की असेटला काय करतो, क्रेडिट देतो. क्रेडिट देतो. आणि परचेस आपला खर्च झाला त्याला डेबिट देणार, म्हणजे एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट, डेबिट. टू कॅश गेली टू कॅश अकाउंट. किती ₹1000, ₹2000, ₹2000. समजतंय ना काय चाललंय. हो सर. हो सर. हो. आता हे जे त्यांनी सांगितले ना, हे अकाउंटिंग रूल नुसार रिअल नॉमिनल चा गुड्स कम्स इन आणि कॅश गोज आउट किंवा क्रेडिट देणार कॅशला खूप क्रिटिकल आहे. फक्त आपल्या 4 कंडिशन मधनं आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये येते तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि एंट्री करायची. समजलं सर्वांना. पहिली एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. हो हो सर. सर. ओके, चला नेक्स्ट मध्ये जाऊया. क्रेडिट परचेस असेल तर काय करायचं. क्रेडिट परचेस मध्ये पहा, परचेस झाला आपला, काय परचेस मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणत्या एक्सपेन्सेस. परचेस काय, एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. व्हेरी गुड.
आता क्रेडिट आहे, क्रेडिट म्हणजे आपल्याकडून लगेच कॅश गेली का, असेट वगैरे आपली कमी होणार आहे का? नाही. नाही. हा, नाही. कोणाकडून परचेस केलाय ते लक्षात घ्यायचं. कोणाकडून परचेस केलाय? सोनाली. सोनाली. बरोबर. सोनालीला आपल्याला इन फ्युचर मध्ये परचेस केलेल्या मालाचे पैसे द्यावे लागतील, आणि ज्याला पैसे आपण देण असतो ती काय असते आपली लॅबिलिटी का असेट? लायबिलिटी. लॅबिलिटी ही नव्हती अगोदर, आता ही लॅबिलिटी आपल्याकडे निर्माण झाली म्हणजे वाढली लॅबिलिटी वाढली की लॅबिलिटीला काय करतो? डेबिट क्रेडिट. क्रेडिट. आणि परचेस एक्सपेन्सेस वाढला, एक्सपेन्सेस झाला, एक्सपेन्सेसला काय करणार? डेबिट देणार. डेबिट देणार. म्हणजे आपण जनरल एंट्री काय करणार? परचेस अकाउंट डेबिट. जो एक्सपेन्सेस आहे त्या एक्सपेन्सेसचं नाव काय? परचेस अकाउंट डेबिट. किती रुपये? 15,000 रुपये. टू लॅबिलिटी कोणती क्रिएट झाली? सोनालीची. म्हणून टू सोनाली. मिसेस सोनाली अकाउंट 15,000. टू मिसेस सोनाली अकाउंट 15,000. आणि नॅरेशन इन शॉर्ट मध्ये लिहायचं असतं आणि खूप सोपं असतं. जे आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये दिले तेच नॅरेशन मध्ये आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात लिहायची बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट, आणि त्यांनीच म्हणले एवढंच आहे. याच्यामध्ये काय वेगळं काय सांगण्याची गरज आहे का अजून, की बाबा समजलं नसेल? ओके. देन आफ्टर नेक्स्ट जाऊया पुढे आपण. पहा आता रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न अकाउंट. आता हे काय असतं नेमकं? आता हे रिटर्न म्हणजे काय? आपण आपला परचेस केलेला गुड्स सगळ्याच रिटर्न करतो, किंवा त्यापैकी काही गुड्स काय करतो? रिटर्न करतो. का करतो? की गुड्स रिटर्न करण्याची वेगवेगळी रिझन असू शकतात किंवा कारण असू शकतात. तर ती कारण कोणती आहे? की गुड्स आर नॉट अकॉर्डिंग टू सॅम्पल. म्हणजे आपल्याला जे सॅम्पल दाखवलं होतं ते सॅम्पलचा गुड्स पाठवलेलं नाही. म्हणजे आपल्याला दाखवताना काय केलं? वेगळा माल दाखवला आणि आपण ज्यावेळेस खरेदीची ऑर्डर दिली त्यावेळेस आपल्याला वेगळा दिला. अशी फसवणूक आपली होऊ शकते. मग असं जर असेल तर आपण काय करतो? आलेला माल काय करतो? रिटर्न करू शकतो. तर हे एक कारण असतं गुड्स रिटर्न करण्याचं, म्हणजे परचेस रिटर्न करण्याचं. देन आफ्टर नेक्स्ट इज इन्फेरियर क्वालिटीचा गुड्स असेल, म्हणजे कमी दर्जाचा गुड्स जर असेल, म्हणजे हलक्या दर्जाचा आपल्याला दाखवताना गुड क्वालिटी, आणि जर पाठवताना आपण ऑर्डर दिल्यानंतर काय लो क्वालिटीचा पाठवला जातो, तर अशा वेळेस सुद्धा काय करतो? परचेस केलेला माल आपण रिटर्न करतो. गुड्स डॅमेज झालेला असेल इन ट्रान्झिशन, वाहतुकीमध्ये एखादी वस्तू खराब झाली तर आपण काय करतो? ती रिटर्न करू शकतो. त्याला सुद्धा परचेस काय म्हणणार? रिटर्न म्हणणार. काही वेळेस गुड डिफेक्टिव्ह असू शकतो. म्हणजे काय? की डिफेक्टिव्ह म्हणजे थोडक्यात त्याला काय दोष आहे मालामध्ये, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं नाहीये. तर अशा वेळेस सुद्धा काय करतो आपण? गुड्स रिटर्न म्हणजे परचेस रिटर्न करतो. गुड्स रिसिव्ड इन एक्सेस क्वांटिटी. जर आपण 10 क्वांटिटी मागवल्या आणि आपल्याला 12 दिले, म्हणजे 2 एक्स्ट्रा आहेत, तर ह्या एक्स्ट्रा काय करतो? आपण रिटर्न करू शकतो. आणि लास्ट वन इज डिले इन सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे जर एखाद्या वेळेस आपण मालाची ऑर्डर दिली आणि आपल्याला उशिरा खूप माल भेटला, आपली गरज होती त्यावेळेस भेटलेला नाही, गरज संपून गेल्यावर भेटला, तर ती गरज नसताना आपण तो ठेवून काय फायदेशीर नसतो. मग आपण तो काय करणार? रिटर्न करणार. तर हे गुड्स रिटर्नचे वेगवेगळे रिझन त्यांनी सांगितलेले आहेत. आता गुड्स रिटर्न जर असेल तर आपण काय करणार? परचेस मधनं ते काय करतो? लेस करतो. तर त्याच एक लेस करतो, किंवा तुम्ही याचा दुसरा एक इफेक्ट असाही देऊ शकता की ट्रेडिंग अकाउंट फायनल अकाउंटच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतो त्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला परचेस रिटर्न लिहू शकतो, किंवा डायरेक्ट परचेस मधनं लेस, जे परचेस आपण डेबिट साईडला लिहिलेले असतात, असंही करू शकतो. दोन्ही प्रकारे अल्टिमेटली इनडायरेक्टली इफेक्ट एकच होतो, परचेस मधनं लेसच होतो. सरळ खायचं किंवा उलट खायचं, एकच त्याचा इफेक्ट होणार आहे. आता याचं एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, रिटर्न गुड्स वर्थ ₹200 टू मिसेस सोनाली. आता मला सांगा, गुड्स आहे तो रिटर्न केलेला आहे, म्हणजेच काय? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, की ज्याला रिटर्न करणार आहे त्याला आपण काय करणार? डेबिट देणार. म्हणजे थोडक्यात की मला असं सांगायचं की उधारीवर जर माल खरेदी केलेला असेल सोनालीकडून, या सोनालीकडून उधारीवर माल खरेदी केला, तिला पैसे भविष्यात द्यायचे होते, परंतु द्यायचे होते 1,000 रुपये, बरोबर? आणि 1,000 रुपयातले 200 रुपये आपण काय केलेत? माल परत केल्यामुळे कमी झाले. म्हणजे हिला 1,000 रुपये द्यायची, ते 1,000ची लॅबिलिटी होती, ती लॅबिलिटी 200 रुपयाने कमी झाली लॅबिलिटी, की लॅबिलिटीला काय करतो? डेबिट का क्रेडिट? डेबिट.
डेबिट करतो. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण माल परत करणार आहोत त्याला काय करणार आहे? डेबिट करणार. कोणाला परत Debit करणार आहे? सोनालीला. म्हणून मिसेस सोनाली अकाउंट डेबिट 2002. त्याला रिटर्न आउटवर्ड म्हणणार किंवा ऑब्लिक करून परचेस रिटर्न असं म्हणून. दोन्ही शब्द वापरले तरी चालेल. रिटर्न आउटवर्ड अकाउंट किंवा परचेस रिटर्न अकाउंट. किती रुपये? 200 रुपये. आता मला सांगा परचेस. परचेस आपला एक्सपेन्सेस आहे म्हटलं होतं तुम्ही, बरोबर? हो. एक्सपेन्सेस वाढला, परचेस केला तर त्याला करतो डेबिट. आणि आता हा परचेस आपण रिटर्न केला म्हणजे परचेस काय झाला आपला? कमी झाला. कमी झाला की काय करणार? क्रेडिट. क्रेडिट करणार, बरोबर. पण आता त्याला परचेस नाव न देता आपण काय म्हणतोय त्याला? परचेस रिटर्न म्हणतो. Return. प्रॉपर शब्द वापरतोय परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. किती रुपये? 200 रुपयाचा परत केलता, 200 रुपयाचे क्रेडिट देणार. समजली एंट्री सर्वांना? हो सर. ओके. आणि नॅरेशन बिंग गुड्स रिटर्न असं लिहिलं तरी चालणार आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा. सेल्सचा असेल अंदाज माझा. एकच मिनिट. हा सेल्स ट्रान्झॅक्शन दिलेले त्यांनी आपल्याला या ठिकाणी, ते समजून घेऊया. आता सेल्स सुद्धा दोन प्रकारचा असेल. कोणते दोन प्रकार हो सेल्सचे? सेल्स रिटर्न. नाही सेल्स रिटर्न नाही, तुम्ही मला ना सेल्स दोन, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स, ते रिटर्न वगैरे नंतर विचार करायचा त्याचा. सेल्स किती प्रकारचा असणार आहे? दोन प्रकारची विक्री होते व्यवसायामध्ये, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स. व्हेरी गुड. कॅश सेल्सचे पैसे लगेचच आपल्याला भेटतात, त्यामुळे ट्रान्झॅक्शन फुलफिल होतं, लगेचच ते ट्रान्झॅक्शन संपतं. पण क्रेडिट सेल्सचे पैसे आपल्याला कधी भेटतात? इन फ्युचर. फ्युचर म्हणजेच भविष्यात भेटणार आहेत, बरोबर. भविष्यात आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून जर पैसे येणं असतं तर त्याचं आपण काय करतो? लगेचच नामकरण विधी करतो आणि त्याला नाव काय देतो? जसं परचेस क्रेडिट असेल तर क्रेडिटर्स, तर याला काय म्हणणार आपण? डेटर्स. डेटर्स. डेटर्स असं म्हणणार. व्हेरी गुड. तर आता डेटर्स आपली काय असते? असेट का लायबिलिटी? ऍसेट. आणि असेट वाढते जर क्रेडिट परचेस असेल तर. असेटला काय देणार? डेबिट क्रेडिट? डेबिट. डेबिट देणार, बरोबर. आणि आता सेल्स जो आहे, सेल्स आता कोणत्या कॅटेगरी मध्ये येईल हो सेल्स? इन्कम, असेट, लायबिलिटी किंवा मी जे इन्कम मध्ये येणार आहे सेल्स, बरोबर. आणि इन्कम जर इन्क्रीज, सेल्स केल्यामुळे इन्कम वाढणार आहे आपला. इन्कम जर इन्क्रीज झाला म्हणजे वाढला तर इन्कमला काय करतो? डेबिट क्रेडिट? क्रेडिट करतो. मग तो कॅश सेल्स असू द्या किंवा क्रेडिट सेल्स असू द्या. फर्स्ट ट्रान्झॅक्शन त्यांनी आपल्याला कॅश सेल्सचं दिले या ठिकाणी. पहा काय सांगितले कॅश सेल्सच्या बाबतीत त्यांनी. एक ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. सोल्ड गुड्स वर्थ ₹5,000 फॉर कॅश टू मिस्टर गोविंद. दोन अकाउंट फक्त काय करायचे? फाइंड आउट करायचे ट्रान्झॅक्शन मधून. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे माल विकल्यामुळे कॅश आली, कॅश अकाउंट एक आपण फाइंड आउट केलं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, माल विक्री केला म्हणजे कोणतं अकाउंट असणार आहे? गुड्स. गुड्स म्हणजेच कोणतं? सेल्स. सेल्स अकाउंट असणार आहे. सेल्स आपला काय आहे? इन्कम आहे. इन्कम आपला वाढतोय. इन्कम वाढला की इन्कमला काय करतो? क्रेडिट देतो. क्रेडिट. आणि कॅश आपली असेट आहे, बरोबर. आता इन्कम वाढल्यामुळे आपल्याकडे पैसे येणार आहेत, पैसे आले म्हणजे कॅश वाढणार आहे, कॅश वाढणार आहे म्हणजे असेट वाढणार आहे, असेट वाढले की असेटला काय करणार? डेबिट देणार. डेबिट देणार. म्हणजे कोणतं अकाउंट असेट आहे? कॅश अकाउंट असेट आहे, म्हणून कॅश अकाउंट डेबिट. जनरल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू इन्कम कोणता आहे? सेल्स, म्हणून टू सेल्स अकाउंट 5,000 5,000. इतकं सोपं आहे. समजलं सर्वांना एंट्री? हो सर. ओके. देन आफ्टर आपण जाऊया क्रेडिट सेल्स कडे. क्रेडिट सेल्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की क्रेडिट सेल जर असेल तर ज्या व्यक्तीला आपण माल विकतोय तो आपला कोण असतो? डेटर्स. कोण असतो? डेटर्स असतो. डेटर्स असतो. आणि डेटर्स इज काय? असेट का लायबिलिटी? ऍसेट. असेट. आणि असेट वाढते डेटर्स म्हटल्यानंतर मग असेटला काय करतो आपण? डेबिट देतो. डेबिट देतो. म्हणजे गोविंद अकाउंटला काय देणार आपण एंट्री मध्ये? डेबिट देणार. बरोबर. काय सर, नाव? हा
ऐका ना, गोविंदचा काय संबंध आहे ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये? कारण वरचं ट्रान्झॅक्शन काय होतं आपलं, गुड सोल्ड फॉर कॅश टू गोविंद ना, मग त्या एंट्रीतला गोविंद कुठे येणार इथं? त्यांनी ऑन क्रेडिट म्हटलंय सर, दुसरं नाही ट्रान्झॅक्शन नाही नाही चालू. नाही 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 नाही, तुम्ही तेच वाक्य कसं वाचलंय? गुड सोल्ड फॉर कॅश ₹5,000 टू गोविंद. नाही नाही, खाली वाचलंच नाही, मुलांना फक्त दिसतं इथं, मी तुम्हाला वाचलं नसल्यामुळं तुमचं कन्फ्युजन झालं. सोल्ड गुड्स टू मिस्टर गोविंद फॉर ₹30,000 असं ट्रान्झॅक्शन. बर, आणि ते समजून सांगत होतं, न वाचता एकत्र समजून. वाचले तुम्ही तुम्ही हा तुम्ही वरच. वाचताना एकत्र वाचता ते वाक्य पुढं. बघा, सोल्ड गुड्स टू मिस्टर गोविंद फॉर ₹30,000. आणि मी तुम्हाला याच्या आधी एक वाक्य सांगितलं होतं की ट्रान्झॅक्शन मध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल आणि ते कॅश आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे मेन्शन नसेल, तर आपण ते कोणतं ट्रान्झॅक्शन समजायचं? क्रेडिट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजायचं. कोणाला माल विकलाय क्रेडिटवर? गोविंदला माल विकलाय क्रेडिटवर, बरोबर. गोविंद आपला डेटर म्हणजे असेट आपली इन्क्रीज होणार आहे, असेटला देणार डेबिट, म्हणजेच गोविंदला काय देणार आपण? डेबिट देणार. Debit देणार. मिस्टर गोविंद अकाउंट डेबिट किती रुपये? 30,000, बरोबर. आणि गुड्स आपला काय झालाय? गेलाय म्हणजे आपल्या काय झालाय? सेल झालाय, म्हणजे सेल झाला म्हणजे आपला इन्कम झाला, बरोबर ना. हम्म. आणि इन्कम वाढला की इन्कमला काय करतो? डेबिट क्रेडिट क्रेडिट. 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 म्हणून टू सेल्स अकाउंट एंट्री काय करणार? टू सेल्स अकाउंट 30,000 आणि नॅरेशन लिहिणार बिंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट. क्रेडिट. विषय संपला. आता या ठिकाणी सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न पण जसं परचेस रिटर्नची मी कारण सांगितली होती, डिफेक्टिव्ह गुड्स असेल किंवा गुड्स फ्री सॅम्पल जे आहे त्या पद्धतीने नसेल, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? डिले केलेली असेल ऑर्डर, तर समोरचा व्यक्ती ज्याला आपण माल विकलाय तो आपल्याला काय करू शकतो? रिटर्न करू शकतो. तर गुड्स रिटर्न असेल तर त्याला दोन शब्द वापरले जातात प्रॉब्लेम मध्ये, तुम्हाला मी सांगतो. एक तर रिटर्न इनवर्ड म्हटलं जाईल किंवा त्याला सेल्स रिटर्न म्हणणार. हा, आणि हे नाव आहे त्याला फक्त आपण पुढे शब्द काय वापरणार? अकाउंट असं म्हणणार. म्हणजे जनरल एंट्री मध्ये काय म्हणणार? रिटर्न इनवर्ड अकाउंट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट असं, रिटर्न अकाउंट असं म्हणणार. तर त्याचं एक तर ऐका ट्रान्झॅक्शन. ना, हा, वरची जी एंट्री ना, म्हणजे शॉर्टकट सांगतो हा, म्हणजे लॉजिकली नाही, शॉर्टकट. वरची जी एंट्री ना, फक्त त्याच्या उलटी एंट्री जोडायची आणि पुढे रिटर्न शब्द जोडायचा. परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न दोन्ही एंट्रीच्या बाबतीत. हो, दोन्ही एंट्री म्हणजे जी आपण परचेसची एंट्री केली ना, त्या एंट्रीच्या उलट एंट्री. आणि आता सेल्सची एंट्री जी केली, तर सेल्स रिटर्नची एंट्री याच्या उलट. उलट म्हणजे काय करणार आपण? डेबिट कोणाला आहे? गोविंदला आहे. तर रिटर्नची एंट्री मध्ये ज्याला डेबिट आहे त्याला काय देणार आपण उलट करत असताना? क्रेडिट देणार. क्रेडिट. म्हणजेच काय? गोविंदला देणार क्रेडिट, म्हणजे टू गोविंद अकाउंट असं लिहिणार. व्हेरी गुड. आणि इथं सेल्सला काय क्रेडिट आहे, म्हणजे डेबिट कोणाला देणार? सेल्स Sales ला. रिटर्न. सेल्स रिटर्नला डेबिट. फक्त सेल्सच्या रिटर्न. पुढे शब्द काय वापरायचा? रिटर्न. म्हणून एंट्री काय होईल बघा, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन असं दिलंय, गोविंद रिटर्न गुड्स वर्थ ₹8,000 आउट ऑफ गुड्स ₹30,000 परचेस बाय हिम. तर 30,000चा माल विकला होता, त्याने परचेस केला होता. त्या परचेस मधले त्याने ₹8,000 आपण विकलेला माल काय केलाय? परत केलेला आहे. म्हणून एंट्री काय? रिटर्न इनवर्ड अकाउंट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 8,000 टू गोविंद अकाउंट 8,000. याच्या हे झालं शॉर्ट ट्रिकने सांगितलं सरांनी. जर आपल्या त्या मॉडर्न रूल अप्रोच नुसार जर जायचं म्हटलं तर तसंही जाता येतं. काय करायचं? पहिल्यांदा म्हणजे सेल्स केला होता आपण, तो सेल्स काय झाला आता? 30,000चा होता. त्यातलं काय झाला? हा इन्कम 30,000चा होता. हा इन्कम रिटर्न आले त्यातले ₹8,000. म्हणजे काय झालं? इन्कम कमी झाला का वाढला? कमी झाला. आणि इन्कम कमी झाला की इन्कमला काय करतो? डेबिट क्रेडिट? इन्कम घटना डेबिट. डेबिट. व्हेरी गुड. आणि दुसरी गोष्ट काय होते? आपला डेटर्स होता. कोण? गोविंद डेटर्स होता, बरोबर. ऍसेट पण कमी झाली. ऍसेट्स होता, त्याच्याकडून आपल्याला ₹30,000 डेटर्स येणे होते, ते 8,000ने येणार नाहीत, म्हणजे कमी येणार आहेत रिटर्न आल्यामुळं. म्हणजे ऍसेट सुद्धा आपली कमी झाली. ऍसेट कमी झाली की ऍसेटला काय करतो? क्रेडिट. क्रेडिट. क्रेडिट करतो. म्हणून जनरल एंट्री मध्ये आपण काय करणार? 8,000 ला म्हणणार सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 8,000 टू गोविंद अकाउंट 8,000. अशा पद्धतीची एंट्री होणार आहे. आज आपण किती एंट्री समजून घेतल्या? परचेसची, परचेस रिटर्नची, सेल्सची आणि सेल्स रिटर्नची.
बऱ्याचशा वेळा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ह्या एंट्रीज अगदी तुम्ही फायनल अकाउंट सुद्धा शिकत असताना तुम्हाला हे बघायला भेटणार आहे. लक्षात घ्या. ऐका आता रिटर्न. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तर द्यायची. फक्त शब्द रिटर्न दिला आणि बॅलन्स डेबिट आहे, मग तो कोणता रिटर्न असेल सांगा बरं मला. तर तुम्ही नका सेल्स सांगू, त्यांना सांगू. सेल्स सेल्स रिटर्न असेल. कसं? कारण बघा जर्नल एंट्री मध्ये कोणाला डेबिट आहे, कोणत्या रिटर्नला डेबिट आहे बघा, सेल्स रिटर्न. अगदी बरोबर सांगितलं सृष्टीने की रिटर्न जर फक्त रिटर्न शब्द देतात आणि बॅलन्स देतात डेबिट आणि क्रेडिट. मग जर डेबिट असेल तर तो काय असणार, सेल्स रिटर्न. आणि क्रेडिट असेल तर काय असेल, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न. हे लक्षात राहू द्या, विसरायचं नाही, कारण 11वी आणि 12वी दोन्ही वेळेस तुम्हाला हे गरजेचं आहे. हा, कारण की जे मी Return आता जे दिलं. सांगतोय ना ते तुम्हाला 12 फायनल अकाउंट, ऍडमिशन, रिटायरमेंट देत असेल, अगदी तुम्ही ते नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न शिकला तरी सुद्धा एक 6-7 टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये आता जे बेसिक मी समजून सांगतोय ना ते सगळं तिथे युजफुल असणार आहे. बोला सर. नाही तेच रिटर्नच फक्त सांगितलं त्यांना की बॅलन्स कसा ओळखायचा. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट. डेबिट असेल, लक्षात कसं ठेवायचं बघा, परचेसचा बॅलन्स काय असतो आपला, डेबिट. डेबिट. विरुद्ध परचेसचा बॅलन्स डेबिट आहे, म्हणजेच परचेस रिटर्नचा बॅलन्स काय असेल, क्रेडिट. क्रेडिट असेल. सेल्सचा बॅलन्स काय असतो आपला, क्रेडिट. क्रेडिट सॉरी. म्हणजे सेल्स रिटर्नचा बॅलन्स काय असला पाहिजे, डेबिट असला पाहिजे. अगदी बरोबर. आता बघा सरांनी ज्या एंट्री शिकवल्या त्याच एंट्री मी थोडस त्याच्यामध्ये ऍडिशन करतो. बघा की जर आपण आता काय असतं की सगळ्या मुलांना जर परचेस केलं तर परचेसला आपण, आता हेच वाक्य असं आहे, परचेस फर्निचर फॉर कॅश. काय खरेदी केलं आपण, फर्निचर. मग फर्निचर. बऱ्याचशा मुलांना काय सवय लागलेली असती की परचेस आलं की आपण परचेसला डेबिट द्यायचं. काय सवय लागलेली असती, परचेसला आपण काय द्यायचं, डेबिट. डेबिट द्यायचं. पण इथं मॉडर्न अप्रोच वापरायचा. काय अप्रोच वापरायचा, मॉडर्न. आपल्याकडे काय आलं आणि काय गेलं मला सांगा बरं. फर्निचर आला आणि कॅश गेली. फर्निचर आली आणि कॅश गेली. फर्निचर आपली ऍसेट आहे का लायबिलिटी आहे, ऍसेट आहे. आपलं फर्निचर आलं म्हणजे फर्निचर वाढेल का कमी होईल. तुमच्या घरात 4 खुर्च्या होत्या, नवीन 2 आणल्या, खुर्च्यांची संख्या वाढेल का कमी होईल, वाढेल. मग फर्निचर वाढलं, ऍसेट वाढली, डेबिट का क्रेडिट, डेबिट. कोणाला डेबिट देणार आपण, कोणाला डेबिट देणार, फर्निचरला. फर्निचरला. बरं दुकानात गेला, फुकट दिलं का त्यांनी, नाही. आपल्याकडून काय गेली, कॅश गेली. कॅश. मग या ठिकाणी आपली asset वाढली का कमी झाली, कॅश ही आपली ऍसेट आहे, वाढली का कमी झाली, कमी झाली. ऍसेट कमी झाली. ऍसेट का बढ़ना डेबिट और घटना क्रेडिट. क्रेडिट. म्हणजे फर्निचर अकाउंट डेबिट टू काय, कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अकाउंट. लक्षात राहू द्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरा नियम रिअल अकाउंटचा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. येणाऱ्याला डेबिट द्या, जाणाऱ्याला क्रेडिट द्या. क्रेडिट. फर्निचर आपल्याकडे आलं म्हणून फर्निचरला काय दिलं आपण, डेबिट. डेबिट आणि दिलं. काय गेली आपल्याकडून, कॅश गेली, म्हणून कॅशला काय दिलं, क्रेडिट. क्रेडिट दिलं. आता समजा हेच वाक्य असे, परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ट्रेडर्स. आता या ठिकाणी काय झालं सांगा बरं, ऑन क्रेडिट आपल्याकडे काय आलं परत, फर्निचर. फर्निचर. मग येणाऱ्याला काय देणार आपण, डेबिट. ऍसेट वाढली आपली, बरोबर आहे का नाही, हो. ऍसेट काय देणार त्याला, डेबिट. आता मिस्टर गोविंद ट्रेडर हा आपला कोण आहे, डेटर आहे का क्रेडिटर आहे, क्रेडिटर. आवाज, डेटर. मिस्टर गोविंद कोण आहे, क्रेडिटर का डेटर, मला सांगा. क्रेडिटर. क्रेडिटर, बरोबर आहे. गोविंद कोण आहे आपला, क्रेडिटर. मग आपली क्रेडिटर ही ऍसेट आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी. हा बरोबर. लायबिलिटीचा बॅलन्स डेबिट का क्रेडिट, क्रेडिट. लायबिलिटी वाढली म्हणजे क्रेडिट. मग आपली एंट्री काय तयार होईल, एक ऍसेट वाढली आपली. कुठली ऍसेट वाढली, फर्निचर. मग फर्निचर अकाउंट डेबिट टू कोणता क्रेडिटर आहे, त्याचं नाव काय आहे, गोविंद. मिस्टर गोविंद ट्रेडर.
मिस्टर गोविंद ट्रेडर. ओके. बरोबर आहे. एखादी ऍसेट जर उधारीवर गेली तर एंट्री काय तयार करायची? ऍसेट अकाउंट डेबिट टू पार्टी ऑब्लिक क्रेडिटर. आता याच ठिकाणी जर ऍसेट सेल केली, ऍसेट काय केली तुम्ही? फर्निचर Sell. विकलं 10,000 रुपयाला, तर काय होईल सांगा बरं? ऍसेट विकली तुम्ही, एंट्री काय होईल? फर्निचर अकाउंट कॅश आहे. अकाउंट नीट सांगायचं. बोल, परत सांगा काय एंट्री होणार? अरे साधी गोष्ट आहे बाळांनो, फर्निचर विकलं उलट करा. फर्निचर फुकट विकणार आहे का तुम्ही? नाही. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश फर्निचर अकाउंट टू सेल्स. हा, आता हिथं चूक होती बघा. काय मला हीच सांगायचं होतं तुम्हाला, आपल्याकडून काय गेलंय? फर्निचर. फर्निचर. तुला नाव आहे ना, त्या वस्तूला नाव आहे. गुड्स मध्ये काय होतं? गहू असू शकतो, तांदूळ असू शकतो, ज्वारी असू शकते, बाजरी असू शकते, काड्याची पिठी असू शकते, पेन असू शकतो, पेन्सिल असू शकतो, अशा खूप वस्तू आहेत. मग त्याला आपण सेल्स म्हणतो. पण आपल्याला पर्टिक्युलर एका वस्तूचं नाव दिलंय का नाही? कोणाचं हो. नाव दिलंय? फर्निचरचं नाव दिलंय. म्हणजे आपल्याकडून सेल झालाय का फर्निचर गेलंय? फर्निचर गेले. म्हणजे इथं सेल्स हा शब्द वापरायचा नाही. ह्या चुका होतात, म्हणूनच मी हे ट्रान्झॅक्शन घेतलं. मग या ठिकाणी काय एंट्री व्हायला पाहिजे आपल्याकडे? आपली ऍसेट आपल्याकडे काय वाढली? कॅश. कॅश कॅश अकाउंट अकाउंट डेबिट. फर्निचर अकाउंट. काय गेलं आपल्याकडून? कोणती ऍसेट कमी झाली? फर्निचर टू फर्निचर. एंट्री काय तयार होणार? कॅश कॅश अकाउंट अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. बरोबर. काय होणार? सेल्स वापरायचं नाही. जर एखादी ऍसेट विकली तर त्या ऍसेटचं नाव घ्यायचं. काय घ्यायचं? त्या ऍसेटचं नाव. कुठला शब्द नाही लिहायचा? सेल्स लिहायचं नाही. म्हणजे विद्यार्थी चुका करतात ह्या, म्हणून मी तुम्हाला क्लिअर करतोय. एखादी ऍसेट विकली तर त्या ऍसेटचं नाव आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे? त्या ऍसेटचं नाव. आता सोल्ड कम्प्युटर ऑन क्रेडिट टू मिस्टर गोपाल. शेवटचं मला 1 मिनिट सांगा, राहिलं सर. हा, कम्प्युटर आपल्याकडे येईल का जाईल? फास्ट सांगा. विकलाय, जाईल. जाईल. कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी होईल. म्हणजे क्रेडिट क्रेडिट कम्प्युटरला. बरोबर. आणि मालक कोण? डेटर कोण आहे आपला? कस्टमर कोण आहे? ऍसेट वाढणार आहे. कोणाला विकलाय आपण? गोपालला. कोणाला विकलाय? गोपालला. गोपाल. गोपाल अकाउंट गोपाल डेबिट टू कम्प्युटर अकाउंट. काय लिहायचं? टू कम्प्युटर. कम्प्युटर. लक्षात राहू द्या, ऍसेट खरेदी किंवा विक्री केली तर ऍसेटचं नाव येतं. कोणाचं नाव येतं? ऍसेटचं नाव येतं. म्हणजे सर ऍसेट वेळेस मुलं सेल्स वापरतात, म्हणून ऍसेटचं नाव लिहायचं असतं. ओके, चालतंय. उद्या आपण राहिलेलं पुढचं बघणार आहोत. शेवटचं 1 मिनिट राहिलं. आज आपण थांबूया. सर्वांना बाय, गुड नाईट. गुड